नमस्कार. स्वतःच्या मनासह इतरांचंही मन समजून घ्यायचं असेल, एखादा मनाने तुटलेला व्यक्ती आपल्याला भेटतोय, त्याला आयुष्यात काही दिशा द्यायची इच्छा असेल, एकंदरीत आयुष्याची नवी स्वप्न त्यांना दाखवायची असतील, त्यांच्या स्वप्नांवर त्यांना विश्वास निर्माण करायचा असेल आणि जगण्यासाठी एक नवीन प्रेरणा देण्याची आपली इच्छा असेल, तर आपल्याला प्रश्न पडला असेल, हे सगळं कसं करता येईल? त्यासाठी काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, मैत्रिणींनो, वाचक बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. वाचू आनंदे 2026 या माझ्या उपक्रमात नुकतंच पुस्तक क्रमांक 9 माझं वाचून पूर्ण झालं. त्या पुस्तकाबद्दलचा एक छोटासा आढावा या व्हिडिओच्या मार्फत मी आपणासाठी देतोय. पुस्तकाचं नाव आहे आत्महत्या हे उत्तर नाही. लेखिका डॉक्टर संजोत देशपांडे, ज्या स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. साधारण 294 पानांचं हे पुस्तक आहे आणि 400 रुपये याची किंमत आहे. पुस्तक काय देतं या प्रश्नाचं उत्तर आहे, हळव्या आणि अगतिक क्षणांमधून जगण्याचं बळ मिळवण्यासाठी हे पुस्तक आपण वाचायला हवं. सर्वप्रथम ज्या लेखिका आहेत पुस्तकाच्या, डॉक्टर संजोत यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी दिलेला आहे. गेली अनेक वर्ष पुण्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. माणसाच्या मानसिक गुंत्याचा उलगडा करून त्याच्या नियोजनाबाबतच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा अनुभव लेखिकेला आहे. अनेक नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा यांनी घेतल्या आहेत आणि मानसशास्त्र परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. तर आपल्या या सगळ्या एकंदरीत अनुभवाचा त्यांनी एक सार काढून किंवा त्यांच्या सगळ्या त्या अनुभवाला वेगळ्या विषयावर गुंफण्याचं काम या पुस्तकात केलं आहे. पेपरमध्ये आपण एखादी बातमी वाचतो किंवा आपल्याला कोणाकडून तरी कळतं अमुक अमुक व्यक्तीने आत्महत्या केली, तेव्हा आपल्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. खरं तर आत्महत्या जो करतो त्याला असं वाटतं की आपण आपल्या ज्या काही संकटात होतो, प्रश्नात होतो, तो प्रश्न आपण त्याद्वारे सोडवला. पण त्याच्यानंतर म्हणजे जाणारी व्यक्ती तर जातेच, पण ती अनेक सारे प्रश्न समोरच्यांसाठी निर्माण करून जाते, ज्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीच्या संदर्भातील इतर सगळ्यांना शोधावी लागतात, समाजाला द्यावी लागतात. तर वाचनप्रेमी बंधू भगिनींनो, हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षक, विद्यार्थीसुद्धा यांनी सुद्धा वाचायला हवं. या पुस्तकात खूप सारी सविस्तर माहिती दिलेली आहे. चॅप्टर वाईज बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्महत्या का होतात, त्यामागची कारणं दिली आहेत, त्या कशा केल्या जातात, त्याचा सविस्तर अभ्यास मांडलेला आहे. 2 भागात हे पुस्तक डॉक्टर संजोत यांनी लिहिलं आहे. पहिल्या भागामध्ये आत्महत्येविषयी सविस्तर स्पष्टीकरण, वेगवेगळी उदाहरणं. मी नुकतंच सांगितलं की त्या स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी लेखिकेचा बराचसा संबंध आला आहे. काउन्सिलिंगच्या माध्यमातून जेव्हा त्या लोकांशी भेटणं होतं, बोलणं होतं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात, तेव्हा ते प्रसंग वाचल्यानंतर आपल्यालाही लक्षात येतं, अरे हां यार, असं आपल्या आजूबाजूला कुठेतरी घडतं आहे. मग आपण त्याच्यावर काय उपाय दिले पाहिजेत, आपल्या परीने कसं समजवलं पाहिजे, त्याचीही उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळतात. आत्महत्येची वेगवेगळी कारणं लेखिकेने इथे सविस्तर स्पष्ट केली आहेत. मग कोणाचं ब्रेकअप होतं, मन तुटतं, कोणावर आर्थिक संकट ओढवलेलं असतं. वपू काळे एका ठिकाणी असं म्हणतात आपल्या पुस्तकात की या जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. कधी तो प्रश्न सोडवण्यासाठी पैसा गरजेचा असतो, कधी वेळ द्यावा लागतो, कधी माणसं आवश्यक असतात, तर कधी शब्द किंवा पुस्तकसुद्धा आवश्यक असतं. तर असं हे खूप छान असं पुस्तक, ज्याच्याने आपल्याला एक शास्त्रशुद्ध मांडणी या पुस्तकात मिळते. भाग 2 जो आहे पुस्तकाचा, त्यात स्वतःच्या मनाची काळजी कशी घ्यावी, मनाकडे कसं लक्ष द्यावं, मानसिक आरोग्य, आपल्या मनाची काटकता कशी वाढवावी, स्वतःची काळजी कशी घ्यावी, एकंदरीत जगण्यातल्या आनंदासोबत नातं कसं जोडावं, याचंही सखोल विवेचन, मार्गदर्शन लेखिकेने आपल्याला या पुस्तकात दिलं आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यालाही जर असं कोणी व्यक्ती भेटली तर त्याला निदान आपल्या पद्धतीने तरी आत्महत्येपासून परावृत्त करता येईल. एकंदरीत कोणाच्या तरी आयुष्यात प्रेरणेचा एक छोटासा दीप आपल्याला लावता येईल अशी अपेक्षा आहे. आवर्जून आपण प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं, आपल्या संग्रही ठेवावं. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडे तर हे पुस्तक असलंच पाहिजे. असं हे माझं पुस्तक क्रमांक 9, आत्महत्या हे उत्तर नाही. जरूर वाचा आणि आपला अभिप्राय कळवा. तोपर्यंत वाचत राहा, बोलत राहा, लिहित राहा.
एकमेकांशी गप्पा करत राहा. थँक्यू.